नमस्कार. हिंदीच्या सक्तीबाबतचे दोन्ही जी-आर मागे घेत असल्याचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत केलं. यानंतर मनसे आणि महाविकास आघाडीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला, तर महायुती तोंडावर पडल्यानं तिचं हसं झालं. विधानसभेत असलेल्या राक्षसी बहुमताच्या जोरावर हे विधेयक सहज पारित होईल अशा भ्रमात असणाऱ्या भाजपचा भ्रमाचा भोपळा या निमित्तानं फुटलेला पाहायला मिळाला आणि सरकारवर नामुष्की ओढावली. खरं तर राज्यात अंमलबजावणी होऊ पाहणाऱ्या या त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा ही पहिलीपासूनच सक्तीची केली जाणार होती. सर्वात अगोदर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याला विरोध केला. त्यानंतर मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी 12 जूनला राज ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत त्यांची सहमती घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हाही राज ठाकरे बदले नाहीत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना महायुतीत सामील करून घेण्यासाठीच ही भेट होती असे तर्कवितर्क त्यावेळेला लढवण्यात आले. मात्र राज यांचे याच विषयावर मन वळवण्यासाठीच ही भेट झाली होती हे आता स्पष्ट होत आहे. राज ठाकरे बदले तर नाहीतच, पण त्यांनी या सक्तीविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच सर्वपक्षीय नेत्यांनाही सामील होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर मात्र चित्र बदललं आणि सरकारला मराठी माणसाच्या जनरेट्यापुढे झुकावं लागलं. परंतु केवळ राज उद्धव एकत्र येण्यानंच हे घडलं का? तर नाही. राज उद्धव हे त्यामागचं प्रमुख कारण असलं तरी देखील भाजप बॅकफूट जाण्याची अनेक कारणं होती की ज्यामुळे फडणवीसांना हा निर्णय बदलावा लागला. आणि त्या निमित्तानं कशा घडामोडी घडत गेल्या जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्राने एप्रिलमध्येच त्रिभाषा सूत्र स्वीकारून त्यानुसार त्याची अंमलबजावणी होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत होतं. त्याच वेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या त्रिभाषा सूत्राला, विशेषतः हिंदी भाषा सक्तीला आपला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळातच उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. आता त्यावरही दोन प्रश्न निर्माण होतात. मग अद्याप हे त्रिभाषा सूत्र अंमलात का आणले नव्हते आणि आता महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्यानं त्याची अंमलबजावणी होते का? मात्र विरोधक जरी कमजोर असले तरी जनहिताच्या एखाद्या प्रश्नावर जर लोकजागृती केली तर त्याचा काय परिणाम होतो हे कालच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या दोघांच्याही लक्षात आलं असेलच. सुरुवातीला फडणवीसांनीच राज ठाकरेंच्या या आंदोलनाच्या फुग्यात हवा भरली व नंतर तिला कशी टाचणी लावली हे सांगायचा प्रयत्न होत असला तरी देखील फडणवीसांना या आंदोलनाचा आवाका लक्षात आला नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. बरं, या आंदोलनात केवळ राज ठाकरेंनाच टॅकल करावं लागेल हा भाजपचा अंदाजही सपशेल फोल ठरला. राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची मोड बांधली आणि हे आंदोलन केवळ मुंबईपुरतं मर्यादित न राहता आता त्याचा वणवा महाराष्ट्रभर पोहोचायला वेळ लागणार नाही याची जाणीव भाजपला झाली आणि त्यांनी हे जी-आर रद्द केले. महाविकास आघाडीची जशी वज्रमूठ या निमित्तानं दिसली तशी एकवाक्यता महायुतीच्या घटक पक्षात दिसून आली नाही. महायुतीचे दोन घटक पक्ष असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी हे जरी हिंदुत्ववादी पक्षासोबत सत्तेत असले तरी त्यांनी आपल्या राष्ट्रवादीची भूमिका कधीच बदलली नव्हती. त्यामुळेच 5वी पासून हिंदी शिकवायला आपली काहीच हरकत नसल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. तर दुसरा घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट यात खऱ्या अर्थानं अडचणीत येणार होता. कारण शिक्षण मंत्रीपद त्यांच्याकडे होतं आणि सरकारच्या या भूमिकेला आपण जर पाठिंबा दिला तर त्याचा थेट परिणाम मराठी मतदारावर होणार, ज्याच्यामुळे शिंदे सेनेची भिस्त ही मराठी मतदारांच्यावर अवलंबून होती. मराठीच्या मुद्द्यावर हा मतदार सहजपणे दोन्ही ठाकरेंच्या हातात जाणार होता, ज्याच्यावर शिंदे सेनेची मोठी भिस्त अवलंबून होती. मराठीच्या मुद्द्यावर हा मतदार सहजपणे दोन्ही ठाकरेंच्या हातात जाणार होता. बरं, हे सगळं परतवून लावायला दादा भुसेंच्या पाठीमागं केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, उदय सामंत यांच्या व्यतिरिक्त चौथा नेता आला नाही. त्यामुळे आपली यात कोंडी होणार हे एकनाथ शिंदेनी जाणलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी यापासून अलिप्त राहण्याचं काम केलं. थोडक्यात काय तर महायुतीमध्ये या सगळ्या बाबतीत एकवाक्यता कधीच नव्हती. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राज ठाकरे. आगामी महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने राज ठाकरे हे दोघांनाही म्हणजे महाविकास आघाडीला आणि महायुतीलाही हवे आहेत. अशा परिस्थितीत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले राज आणि उद्धव भविष्यात जर निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले तर त्याचा थेट फटका महायुतीला बसणार आहे आणि हेच भाजपला नको होतं. हिंदी भाषिक मतदार जरी आज भाजपसोबत असला तरी या मुद्द्यावरून आपला मराठी मताचा टक्का घसरणार याची जाणीव फडणवीसांना झाली आणि त्यामुळेच त्यांना बॅकफूटवर जावं लागलं असं आता सांगितलं जात आहे. आता या निमित्तानं भाजप आपलं भाषिक राजकारण पुढे रेटू पाहत असल्याचं स्पष्ट झालंयच. परंतु मराठीच्या मुद्द्यावर लोकभावना किती तीव्र आहेत
याची जाणीव देखील आता सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनाही झाली असणार आहे. खरं तर राज ठाकरे जसं म्हणाले होते की या मोर्चानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यामुळे हा मोर्चा व्हायला हवा होता की जेणेकरून आपण किती पाण्यात आहोत याची जाणीव भाजपला देखील झाली असती. बरं, आता GR रद्द करत असतानाच फडणवीसांनी आणखी एक पाचर मारून ठेवलेला आहे. त्यांनी पुन्हा या विषयावर डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी गठीत केलेली आहे. म्हणजेच आज जरी हा GR रद्द केला असला सांगितलं जात असलं तरी भविष्यात तो येणारच नाही असं देखील नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा या विषयावर राज्यामध्ये घमासान होऊ शकतं. एका बाजूला राज्यातील विधिमंडळामध्ये विरोधकांचं संख्याबळ हे खूपच कमी आहे. अजूनपर्यंत विरोधकांना विरोधी पक्ष नेता सुद्धा निवडता आलेला नाही. अशा परिस्थितीत विरोधक इथून पुढे सक्षमपणे कोणत्याही विधेयकाला कसं विरोध करणार याची साशंकता संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला होती. मात्र एखादा जनहिताचा प्रश्न ज्यावेळेला एखाद्या चांगल्या पद्धतीनं हातात घेतला जातो त्यावेळेला त्याचं निश्चितच चांगल्या पद्धतीनं फळ मिळतं, हे कालच्या मुद्द्यावरून सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळात भाजपनं किंवा महायुतीनं असं समजण्याचं कारण नाही की आपल्याकडे प्रचंड बहुमत आहे, त्यामुळे त्या बहुमताच्या जोरावर आपण पाहिजे त्यावेळेला राज्यातील जनतेला वाकवू शकतो. आता हा मोर्चा जेव्हा होणार होता त्यावेळेला मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी प्रेमी असंख्य बांधव या मोर्चासाठी उपस्थित राहणार होते आणि याची जाणीव फडणवीस सरकारला झाली आणि त्याच वेळेला काल त्यांनी हे दोन्ही GR मागे घेतले. मात्र याच वेळी काही भाजपप्रेमी फडणवीसांनी एका दगडात किती पक्षी मारले याची गणितं सांगत बसले होते. त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री फडणवीसांनी चाणक्य नीतीनं राज ठाकरेंच्या फुग्यातली एका टाचणीनं हवा पाडून टाकली असंही सांगितलं जात होतं. मात्र एका बाजूला 230 आमदारांचं प्रचंड संख्याबळ आणि दुसऱ्या बाजूला एकही आमदार किंवा एकही महानगरपालिका ताब्यात नसलेले मनसेसारखी एक मराठीवर प्रेम करणारी संघटना एखाद्या चांगल्या मुद्द्यावर योग्य वेळी आणि योग्य माणसांसोबत जर एकत्र आली तर किती मोठा बदल घडवू शकते हे आपल्याला कालच्या मुद्द्यावरून दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर मनसेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसहित राष्ट्रवादी, शरद पवार काँग्रेस, त्याच पद्धतीनं राष्ट्रीय काँग्रेस यांचा देखील योग्य वेळी सपोर्ट मिळाला आणि त्यामुळेच हे सर्व शक्य झालं. लोक आता काही म्हणत, मात्र फडणवीसांची ही चाणक्य नीती नसून त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर सपशेल माघार घेतली हे आज तरी स्पष्ट होत आहे. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.